एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। यानंतर त्यांनी राज्यात आपल्या कामांचा धडाका लावला। यात त्यांनी ठाणे शहर आणि परिसरासाठी अनेक विकास कामं केली। यातील बरीच कामं पूर्ण झालेली आहेत, तर राहिलेली कामं प्रगतीपथावरती आहेत। शिंदे यांनी ठाणे आणि परिसरासाठी काय कामं केली याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ठाणे शहर परिसराला एकनाथ शिंदे यांच्यामुळे आगामी दशकात 3.96 लाख कोटी रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ मिळणार आहे। या निधीमुळे ठाणे मुंबई महानगर प्रदेश MMR क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र बनू शकतं। मेट्रो मार्गिका, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, उड्डाण पूल, बोगदे आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प ठाणे आणि शेजारील भागात होत आहेत। यामुळे शहराच्या विकासाला मोठी गती मिळत आहे। MMRचं क्षेत्र सुमारे 6328 चौरस किलोमीटर इतकं आहे। यातील 4214 चौरस किलोमीटरचा मोठा भाग हा ठाणे जिल्ह्यात आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्र 147 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे। आता या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत। एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहराच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम केलं। सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या माध्यमातून शिंदे यांनी विविध मोठ्या प्रकल्पांना चालना दिली आहे। यात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प यासारखी उदाहरणं देता येतील। ठाण्यामध्ये शिंदे यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात। यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक पाहायला मिळते। या गुंतवणुकीमुळे ठाणे शहरातील मालमत्तांच्या किमती वाढतील आणि गृह खरेदीदारांसाठी आकर्षण निर्माण होण्यास मदत होत आहे। याविषयी आशार ग्रुपच्या संचालिका आयुषी आशार यांनी सांगितलं की पायाभूत सुविधा असल्यानं उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे। यातून व्यवसायाच्या संधी वाढतील आणि रोजगार निर्मिती होईल। त्याचबरोबर ठाण्याच्या स्थानिक GDP मध्ये 15 ते 18% वाढ होण्याची शक्यता आहे। हे सर्व पाहता शिंदे यांनी ठाण्यासाठी खूपच दूरदृष्टी निर्णय घेतल्याची प्रचिती येते। 2014 ते 2019 या काळात शिवसेना भाजप आघाडीची सत्ता होती। या सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रकल्प साकारले। नोव्हेंबर 2019 नंतरच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही शिंदे यांनी आपले कार्य कायम ठेवलं। जून 2022 मध्ये महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी ठाण्यातील प्रकल्पांच्या बजेट आणि नियोजनाला गती दिली। यात शिंदे यांनी मुंबई मेट्रो लाईन 5, 7, 9 यासारख्या मेट्रो मार्गिका ठाण्याच्या विविध भागांना जोडली। यामुळे प्रवास हा अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे। तसंच ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गिकामुळे शहराचा संपर्क मुंबईसह गुजरातशी अधिक सोप्या पद्धतीनं साधला जाणार आहे। समृद्धी महामार्ग आणि इतर प्रमुख रस्त्यांमुळे ठाण्यातील वाहतूक सुलभ होईल। ठाण्यातील वाहतूक कोंडीवर शिंदे यांनी लक्ष वेधलं। त्यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठे बोगदे बांधण्यास सुरुवात केली। यात विविध रस्ते आणि महामार्गांशी जोडण्यात येत आहे। रिअल इस्टेट, व्यापार आणि रोजगाराच्या वाढीसाठी असलेल्या या प्रकल्पांमुळे ठाण्याचा संपूर्ण कायापालट होणार आहे।